एक निरागस मुलगी. गावाच्या टोकाला एक छोटंसं घर होतं. मातीच्या भिंती, कौलारू छप्पर आणि अंगणात फुललेली जाई-जुई. त्या घरात राहत होती आर्या, नावाप्रमाणे सुंदर, पण त्याहूनही जास्त निरागस मनाची. आर्याचं आयुष्य खूप साधं होतं. आई वडील लहानपणीच गेले होते, त्यामुळे ती तिच्या आजीबरोबर राहत होती. आजीच तिचं सगळं काही होती. आई, बाप आणि मैत्रीणही. गरिबी होती, पण मनातली श्रीमंती मात्र अफाट होती. दररोज सकाळी आर्या अंगण झाडायची, आजीसाठी चहा बनवायची आणि मग शाळेला जायची. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक निरागस हास्य असायचं, जणू काही आयुष्यात कुठलाही त्रास नाही. पण गावातले लोक तिला थोडी वेगळी समजायचे. ही मुलगी खूपच साधी आहे, जग कसं आहे हे तिला कळणार कसं? लोक तिचा फायदा घेतील कधीतरी, अशा कुजबूज ऐकू यायच्या. पण आर्याला त्याचं काहीच वाटायचं नाही. तिला वाटायचं सगळे लोक चांगलेच असतात. एक दिवस शाळेतून घरी येताना तिला रस्त्यावर एक जखमी कुत्रा दिसला. सगळे लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जात होते, पण आर्या थांबली. अगो बिचारा, तुला खूप लागतंय ना, ती हळूच म्हणाली. तिने स्वतःचा रुमाल काढला, त्याच्या जखमेवर बांधला आणि त्याला पाणी दिलं. त्या कुत्र्याच्या डोळ्यात कृतज्ञता होती आणि त्या क्षणी आर्याच्या चेहऱ्यावरचं हसू अजून गोड झालं. घरी आल्यावर आजीने विचारलं, का ग, उशीर झाला आज? आर्या हसत म्हणाली, आजी, एक मित्र भेटला वाटेत, त्याची थोडी मदत केली. आजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हळूच म्हणाली, तुझं हे निरागस मनच तुझी ताकद आहे, पण कधी कधी हीच कमजोरीही ठरू शकते बाळा. आर्याला आजीचं बोलणं पूर्णपणे समजलं नाही, पण आयुष्य तिला लवकरच हे शिकवणार होतं. आर्याच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती येणार, जो तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. दुसऱ्या दिवशी सकाळ. आर्या नेहमीप्रमाणे लवकर उठली. अंगण झाडताना तिच्या मनात कालचा जखमी कुत्रा येत होता. आज तो पुन्हा दिसेल का, ती स्वतःशीच पुटपुटली. शाळेला जाताना तिची नजर सतत त्या ठिकाणीच होती आणि हो, तो कुत्रा तिथेच होता, पण आज थोडा बरा दिसत होता. आर्याला पाहताच तो शेपटी हलवू लागला. अरे वा, तू ठीक होतोयस ना, ती आनंदाने म्हणाली. ते त्याला पुन्हा थोडं खायला देऊन पुढे निघाली, पण आज काहीतरी वेगळं होणार होतं. रस्त्याच्या पुढे एक मोठी काळी गाडी उभी होती. गावात क्वचितच अशी गाडी यायची. गाडीच्या बाजूला एक तरुण उभा होता. नीटनेटका सूट, डोळ्यात आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर थोडासा कडकपणा. आर्या थोडी घाबरली, पण तिचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं. त्याच्या हाताला हलकी जखम झाली होती आणि रक्त येत होतं. तिचं निरागस मन लगेच जागं झालं. तुमच्या हाताला लागलंय, ती हळूच म्हणाली. तो तरुण थोडा आश्चर्यचकित झाला. हो, थोडंसं आहे, काही नाही. पण आर्याने तिचा रुमाल काढला आणि त्याच्या हातावर बांधायला लागली. असं उघडं ठेवलं तर इन्फेक्शन होईल, ती गंभीरपणे म्हणाली. तो काही क्षण तिच्याकडे बघत राहिला. इतकी साधी निरागस मुलगी आणि इतकी काळजी. तुझं नाव काय, त्याने विचारलं. आर्या, ती हसत म्हणाली. आणि तुमचं? तो थोडा थांबला. आरव. आरव शहरातून आलेला एक मोठा बिझनेसमन, पण सध्या तो गावात काही कामासाठी आला होता. तू इथलीच आहेस? हो. आणि तुम्ही? मी इथे काही दिवसांसाठी आलोय, तो म्हणाला. इतक्यात आर्याला शाळेची घंटा आठवली. अरे, मला उशीर होतोय, मी निघते, ती घाईत म्हणाली. ती निघून गेली, पण आरव मात्र तिच्याकडे बघतच राहिला. आजच्या जगात अशी मुलगीही असू शकते, त्याच्या मनात विचार आला. त्या दिवशीपासून आरवच्या आयुष्यात काहीतरी बदलायला सुरुवात झाली होती आणि आर्याच्या निरागस आयुष्यात एक नवीन वळण येणार होतं. आरव आणि आर्या पुन्हा भेटतील आणि त्यांच्या नात्याची सुरुवात होईल का? त्या दिवसानंतर आरवच्या मनातून आर्याचा विचार काही केला जात नव्हता. गावात कामासाठी आला असला तरी त्याचं लक्ष वारंवार त्या साध्या आणि निरागस मुलीकडे जात होतं. दुसऱ्या दिवशी तो मुद्दामच त्या रस्त्यावर थांबला. आज ती येईल का, तो मनात विचार करत होता. थोड्या वेळात दूरवरून आर्या येताना दिसली. हातात पुस्तकं, चेहऱ्यावर तेच गोड हसू आणि बाजूला तोच कुत्रा तिच्या मागे चालत होता. आरव हसला, म्हणजे आता यालाही मित्र मिळाला वाटतं. आर्या जवळ आली आणि त्याला पाहताच थोडी थांबली. अरे तुम्ही, ती आश्चर्याने म्हणाली. हो मीच. आज जखम बघायची नाही का, आरव हलक्या हसत म्हणाला. आर्या लगेच त्याच्या हाताकडे पाहू लागली. हां.
आता बरी आहे, पण अजून काळजी घ्या. आरवला तिचं ते साधेपण खूप आवडलं. तू रोज इथूनच शाळेला जातेस? हो, हा शॉर्टकट आहे, ती म्हणाली. मी तुला सोडू का गाडीतून? त्याने सहज विचारलं. आर्या थोडी घाबरली. नको, मी चालतच जाते, मला सवय आहे. तिचं उत्तर ऐकून आरवला जाणवलं ही मुलगी वेगळी आहे. तिला श्रीमंती, मोठेपणा याचा काहीच मोह आहे. इतक्यात तो कुत्रा आरवच्या जवळ गेला आणि शेपटी हलवू लागला. हा तुझा आहे? आरवने विचारलं. नाही, पण आता मित्र झालाय. आर्या हसत म्हणाली. ज्याला कोणी नसतं त्याला आपण तरी सोडू नये ना. त्या एका वाक्याने आरव काही क्षण शांत झाला. ज्याला कोणी नसतं कदाचित तो स्वतःही आतून तसाच एकटा होता. आर्या, तो हळूच म्हणाला. तू खूप वेगळी आहेस. आर्या निरागसपणे हसली. सगळेच वेगळे असतात ना. ती पुन्हा शाळेकडे निघाली, पण आज आरव तिच्या मागे गाडी हळूच चालवत होता, फक्त तिची सुरक्षितता बघण्यासाठी. त्या दिवशी दोघांमध्ये एक नातं तयार होऊ लागलं होतं, न बोलताही न जाणवताही. पण गावात काही नजरा या सगळ्यांवर लक्ष ठेवून होत्या आणि त्या नजरा लवकरच वादळ आणणार होत्या. गावात अफवा पसरायला सुरुवात होईल आणि आर्याला पहिल्यांदाच त्रासाचा सामना करावा लागेल. गाव लहान होतं आणि लहान गावात बातम्या वाऱ्यापेक्षाही वेगाने पसरतात. आर्या आणि आरवची रस्त्यावरची भेट काही जणांच्या नजरेतून सुटली नव्हती. चौकात, विहिरीजवळ आणि घराघरात कुजबूज सुरू झाली. ती आर्याना त्या शहरातून आलेल्या मुलासोबत बोलताना दिसली. हो, मोठी गाडी आहे त्याची, काहीतरी चालू आहे बहुतेक. हे सगळं आर्याच्या कानावरही आलं, पण तिला काहीच समजत नव्हतं. मी तर फक्त मदत केली, मग लोक असं का बोलतायत? तिचं मन गोंधळून गेलं. त्या दिवशी शाळेतही काही मुली तिच्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होत्या. एकीने तर टोमणा मारलाच. काय ग आर्या, मोठ्या गाड्यात फिरायला लागलीस वाटतं. सगळे हसू लागले. आर्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. घरी आल्यावर ती शांत होती. आजीने लगेच ओळखलं. काय झालं बाळा, आज इतकी गप्प का? आर्याने सगळं सांगितलं. अफवा, टोमणे आणि लोकांचं बदललेलं वागणं. आजी काही क्षण शांत राहिली, मग हळूच म्हणाली. बाळा, जग नेहमी तुझ्यासारखं निरागस नसतं. कधी कधी लोक आपल्याला समजून न घेता निर्णय घेतात. पण आजी, मी काही चुकीचं केलं नाही ना? आर्या रडत म्हणाली. नाही ग, तू काहीच चुकीचं केलं नाहीस, आजीने तिचा हात धरत सांगितलं. पण आता तुला जपून वागायला लागेल. त्या रात्री आर्या खूप विचार करत राहिली. पहिल्यांदाच तिला जाणवलं निरागसपणा कधी कधी दुखावू शकतो. दुसऱ्या दिवशी आरव पुन्हा त्याच ठिकाणी थांबला होता, पण आज आर्या आलीच नाही. तो थोडा चिंतेत पडला. काय झालं असेल? गावात काहीतरी बदलत होतं आणि त्या बदलाचा परिणाम आता त्यांच्या नात्यावर होणार होता. आरव थेट आर्याच्या घरी पोहोचेल आणि एक मोठा सामना होईल. हे पाहू आपण पुढच्या भागामध्ये. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.